चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ। इथं थोडे शेंगदाणे भाजते मी, थोडे तेलाचा तवा आहे आणि इकडे छान सुनबाईने आळूच्या वड्या फ्राय केल्या आहे। तर आपलं आपण दारासमोर लावलेले आळूचे पानं बघा छान आहे। तर आज छान अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करायची आहे। तर ओल्या शेंगदाण्याची चटणी, चला बघू। ओल्या शेंगा आणल्या होत्या आणि त्याची चटणी मी शेंगा दाखवते। तर इथं शेंगा याच शेंगा फोडून अशी छान गावरान पद्धतीची चटणी करायची आपल्याला। शेंगदाणे भाजून घेऊ। तर हे शेंगदाणे भाजले आपण छान एक रेसिपीसाठी। तर बघा इथे साबुदाणा हा सकाळी भिजवलेला आहे, तर छान भिजला आहे। 1 वाटी साबुदाणा, त्याचे छान आपल्याला कुरकुरीत भजे बनवायचे आहे आषाढी एकादशी स्पेशल। चला छान रेसिपी आषाढी एकादशी स्पेशल। तर इथे 1 वाटी साबुदाणा भिजत ठेवला होता। इथं हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि 2 बटाटे छान सालटा काढून किसून छान आपल्याला कुरकुरीत भजे बनवायचे उपवासाचे। चला आता मिक्सरला हे बारीक करून घेऊ। चला इथं झालेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं वाटण करून। आता तुम्ही इथं जिरे कोथिंबीर खाता असाल तर नक्की वापरा, पण मी हे 4च पदार्थ वापरून छान कुरकुरीत भजे बनवायचे उपवासाचे। हिरवी मिरची आणि शेंगदाणे, इकडे आपला साबुदाणा, यात आता फक्त बटाटे ॲड होणार आहे, मीठ। चला 1 बटाटा घेतला आहे 1 वाटी साबुदाण्यासाठी। याचे सालटं काढून आणि आपल्याला किसून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जसं कांदा भजी करतो ना तसेच छान त्याचे कुरकुरीतपणा येईल बटाट्याने। चला इथं बटाटा किसून घेते मी। तर मोठ्या याने किसायचा, मोठ्या याने, बारीक याने नाही किसायचा, मोठ्या याने किस धुवून घ्यायचा आहे बटाट्याचा किस, आणि असा पिळून घ्यायचा। 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा, मग पिळून घ्यायचा। चला असा किस करून घेतला एक बटाट्याचा। साबुदाणा टाकून घ्यायचा आहे, 1 वाटी भिजवलं होतं मी। इथं आपण मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या वाटल्या होत्या, ते घ्यायचं टाकून। प्रमाणे मीठ, भांडं थोडं धुवून मी पोहे खायचं 1 चमचा पाणी घेतलंय। छान मिक्स करून घ्यायचं। हवं असेल तर तुम्हाला परत थोडा कूट वापरायचा। छान मिक्स करून घ्यायचं। हवं असेल तर तुम्हाला परत थोडा कूट वापरायचा। बघा इथं छान मिक्स करून घ्यायचं। आपोआप एकजीव होतं, बटाटा पाणी सोडतं, पण थोडं पाणी वापरलं मी। पोहे खायचा 1 चमचा। बॅटर झालेलं आहे, आता छान असे छोटे छोटे भजे करून घ्यायचे। तेल तापत ठेवलंय मी। त्याला बोट लावून राहिला। जिरे कोथिंबीर खाता असाल तर वापरा, आम्ही खाते नाही उपवासाला, त्यामुळं मग मी पण नाही दाखवत व्हिडिओमध्ये। जे आपलं आहे खरं ते दाखवायचं। तर चला इथं जिरे कोथिंबीर मी वापरलेले नाहीये, फक्त हिरवी मिरची, बटाटा, मीठ आणि साबुदाणा शेंगदाणा, बस एवढंच। चला तर छोटे छोटे मस्त कुरकुरीत भजे करून घ्यायचे। जिरे बॅटर छान थोडे थोडे बॅटर हे घेऊन साबुदाण्याचं छोटे छोटे भजे करून घ्यायचे। भजे गॅस बारीक राहू द्यायचा, म्हणजे साबुदाणा आणि बटाटा छान शिजला जातो। रेसिपी आलेली आहे, नक्की बघा। उपवासाचे मेंदू वडे। थोडा गॅस मोठा करून मग पलटी मारून घ्यायचे भजे, छान होतात कुरकुरीत। नक्की करून बघा या आषाढी एकादशीला। आणि उद्या छान छान झाले कुरकुरीत, असा आवाज येतोय। याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी वगैरे केली तर छान लागेल, किंवा हिरवी मिरची। तर नक्की करून बघा, बघा किती कडक आवाज येतो। असे छान
आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा एवढे कुरकुरीत झालेले. छान आलटी पलटी करून तळून घ्यायचे. भाजूनच आलं. आधी आपण स्वयंपाकात भाकरी बनवल्या त्यासाठी मग भाजूनच आलं तोंडात. कधी कधी असं पण निघून जातात चुकून आणि कमेंट करणाऱ्यांना ते लगेच कॅच करतात ते. चला असे छान भजे नक्की करून बघा. या आषाढी एकादशीला किंवा सोमवाराला छान आहे. चतुर्थीला पण यासोबत दही, हिरवी मिरची, शेंगदाण्याची चटणी असं छान लागत. बघा किती छान कलर पण आलेला आहे. नक्की करून बघा. मी आवाज दाखवते तुम्हाला. तर बघा एवढा इथं आपले साबुदाणा बटाट्याचे छान भजे झालेले. या एकादशीला नक्की करून बघा. मी तुम्हाला वाजून दाखवते. तर बघा एवढे कुरकुरीत झालेले. नक्की ट्राय करा. चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान मोदकासारखे होत आहे. चला रेसिपीला लाईक मात्र नक्की करा. चलो बाय.